31 डिसेंबरचा जल्लोष साजरा करताना दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या मद्यपींना हिसका दाखवत पोलिसांनी त्यांची नशा उतरवली आहे। पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये पोलिसांनी नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कारवाई केली। यामध्ये तब्बल 897 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांची वाहनं जप्त केली। 31st लेट नाईट साजरी करणाऱ्यांवर पोलिसांनी टाईट कारवाई करून दारुड्यांच्या मुसक्या आवळल्या। नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांच्या आनंदावर विरजण पडू नये आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पोलिसांनी कंबर कसली होती। त्यामध्ये पालघर 300, ठाणे 369 तर रायगडमध्ये 228 मद्यपींवर थेट कारवाई करण्यात आली। तसंच सर्व वाहनधारकांना न्यायालयात जाऊन वाहन सोडवून घेण्याचं समन्स वाहतूक विभागानं बजावलं। ठाणे शहर आणि ग्रामीण मिळून तब्बल 6,500 पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त करण्यात आला होता। 450 वाहतूक पोलीस अपघात आणि ड्रंक ड्राईव्ह रोखण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सज्ज होते। त्यात वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार कारवाई मोहीम हाती घेत नववर्ष स्वागताला रात्री मद्यप्राशन करून वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई केली।